मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाला लागून असलेल्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाचं काम ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात आलं। मात्र प्रत्यक्ष पुलाच्या पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी ज्या गतीनं हे काम होणं अपेक्षित आहे त्या गतीनं काम होत नाहीये। याबद्दल मध्य रेल्वेला विचारणा केली असता त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निगडीत 3 गोष्टी पूर्ण न झाल्यामुळे काम रखडल्याचं रेल्वेने सांगितलं। त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते एका शौचालयाचं स्थलांतर। गेले अनेक महिने महानगरपालिका या कामासाठी थांबली असल्याचं सांगण्यात आलंय। आज अखेर या शौचालयाचं पाडकाम सुरू झालंय। मात्र बेस्ट प्रशासनाच्या विद्युत केबल आणि बीएमसी कडून लीजवर दिल्या असलेल्या एका मोठ्या भूखंडामुळे अजूनही हे काम रखडणार असल्याचं दिसतंय। सायनचा पूर्व पश्चिम जोडणारा पूल बंद केल्यामुळे धारावी आणि सायन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यासाठी हा पूल लवकरात लवकर निर्माण करणं गरजेचं आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, महापालिकेचं नेमकं म्हणणं काय, एवढा विलंब का होतोय? 3 यामध्ये सगळ्यात मोठे अडथळे आहेत। मी सध्या सायन ब्रिजच्या इथेच आहे आणि जर तुम्ही पाहिलात तर सायनचा हा जो ब्रिज आहे तो धारावीला कनेक्ट करतो। धारावीपासून पुढे जर आपल्याला BKC जायचं असेल तर ते कनेक्ट होतं आणि सध्या म्हणजे 1 ऑगस्टपासून हा ब्रिज पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। आता तेव्हापासून म्हणजे 7 महिने झालेत। 7 महिन्यात जर आपण पाहिलं तर कोणतंही काम म्हणजे मेजर जे काम आहे, पाडकामाचं जे मेजर काम आहे या ब्रिजचं, ब्रिटिशकालीन हा जो ब्रिज आहे त्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे आणि याच्या मागे 3 कारणं आहेत। पहिलं म्हणजे या फुटपाथच्या इथे एक शौचालय त्या ठिकाणी होतं। ते शौचालय गेले अनेक महिने तोडण्यात आलेलं नव्हतं कारण की त्या ठिकाणी एक व्यक्ती राहत होता आणि त्याचं स्थलांतर झालेलं नव्हतं, पुनर्वसन झालं नव्हतं। त्यामुळे त्याचे काम आहे ते रखडण्यात आलेलं होतं असं सांगितलं गेलं। त्यामुळे ते शौचालय जे आहे त्याचं काम काल सुरू केलेलं आहे आणि आज जर आपण पाहिलं तर शौचालय हे अर्ध तोडण्यात आलेलं आहे। दुसरं याचं कारण याच ब्रिजवर म्हणजे ज्या ठिकाणी आता ही माणसं चालत येत आहेत आपल्याला आपण बघतोय त्या ठिकाणी म्हणजे हा ब्रिज वाहनांसाठी बनवायच्या आधी एक FOB या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आधी FOB बनवायचा असेल तर हा जो रस्ता आपल्याला दिसतोय त्या रस्त्याच्या खालून ज्या BSTच्या विद्युत केबल गेलेले आहेत, इलेक्ट्रिक केबल गेलेले आहेत त्या दुसरीकडे डायव्हर्ट करून त्यातला जो विद्युत प्रवाह आहे तो थांबवणं गरजेचं आहे। मात्र बेस्ट प्रशासनाकडून अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि ते काम एका आठवड्यानंतर पूर्ण होणार आहे असं बेस्टकडून रेल्वेला सांगण्यात आलं आहे। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे BMCचा एक भूखंड जो आहे तो लीजवर देण्यात आलेला आहे आणि त्या भूखंडावर काही लोक राहत आहेत। आता जोपर्यंत ती लोक त्या ठिकाणावरून दुसरीकडे जात नाहीत, जोपर्यंत हा भूखंड BMCला मिळत नाही तोपर्यंत ह्याचं जे काम आहे या संपूर्ण ब्रिजचं काम जे आहे ते पूर्ण होणार नाही आहे। त्यामुळे आता देखील जर आपण पाहिलं तर अगदी छोटं मोठं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि मध्य रेल्वेने या नवीन ब्रिजसाठीचं म्हणजे जोपर्यंत हे जे काम आहे ते 2 टप्प्यात होणार। एकतर पाडकाम आधी होणार, जुन्या 112 वर्ष जुन्या या ब्रिटिशकालीन ब्रिजचं पाडकाम होईल आणि दुसरा टप्पा ज्याच्यामध्ये नवीन गर्डर टाकून नवीन ब्रिजचं निर्माण केलं जाईल। एकूण 23 कोटींचा हा प्रकल्प आहे। आता वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या पुलाचं काम लवकरात लवकर महानगरपालिकेकडून पूर्ण होईल अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।